आता आपण बघू वैदिक संस्कृती काय आहे आणि त्यामध्ये वैदिक वाङ्मय काय आहे, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, शेती, पशुपालन, आर्थिक, सामाजिक जीवन, धर्मकल्पना आणि शासन व्यवस्था. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो की वेद ह्या शब्दाचा जो उगम आहे हा आपल्याला विद पासून झालेला आपल्याला दिसून येतो. इथं तुम्हाला दिसेल, इथं बघा की विद ह्या म्हणजे जाणणे, ह्यापासून वेद ही संकल्पना किंवा संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ होतो ज्ञान. ठीक आहे. मौखिक पठणाच्या आधारे केले गेलेले हे जतन होतं. तर श्रुती म्हणजे ऐकणे. ठीक आहे. आता इथं आपण बघितलं की 4 वेद आहेत. 4 वेद कोणते आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता ऋग्वेद जो आहे का नाही तर ह्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यात पहिलं जाणून घ्यायला लागेल, कारण हा पहिला ग्रंथ आहे, पहिली संहिता आहे, पहिला वेद आहे. तर ऋग्वेद म्हणजे ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. तर अनेक ऋचा गुंपून एखाद्या देवाची स्तुती करण्यासाठी तयार करण्याला काव्याला सूक्त म्हटलं जात होतं. असं म्हणजे ऋचांचा वेद म्हणजे ऋग्वेद असं लक्षात ठेवा. त्यानंतर आता यजुर्वेद हा खूप महत्त्वाचा आहे. कारण कसं आहे की ज्या वेळेस आपण यज्ञ करत होतो, यज्ञात म्हटली जाणारी जी काही मंत्र आहेत ती याच्यामध्ये त्याचा उल्लेख होता. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी यज्ञ आणि यजुर्वेद अशा पद्धतीने लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आता बघा की सामवेद म्हणजे आता तुम्ही टी व्ही बघत असाल तर टी व्हीवरती साम टी व्हीसुद्धा आहे. तर त्याच्यावरती म्युझिक म्हणजे साम हे म्युझिकशी रिलेटेड आहे. म्हणजे आता कसं होत होतं की आपण यज्ञ विधीच्या वेळी तालासुरात मंत्र कसं म्हणायचं हे त्यात सांगितलं गेलं होतं, गायन कसे करावे हे सांगितलं होतं आणि त्याच्यावरती सगळं मार्गदर्शन आपल्याला सामवेदाच्या संहितेमध्ये दिसून येतं. ठीक आहे. आता भारतीय संगीताचा जो पाया आहे तो कशामध्ये आहे तर सामवेदामध्ये आहे. हा प्रश्न ऑलरेडी एमपीसीला येऊन गेला, त्यामुळे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता अथर्ववेद ह्या 3 वेदापेक्षा हा वेगळा आहे, कारण इथं अथर्ववेद एका ऋषीच्या नावाने देण्यात आलेला आहे. आता अथर्ववेदामध्ये काय दिले तुम्हाला, वेगवेगळे उपाय दिलेले आहेत. तर हे उपाय जे आहेत ना हे कशावरती आहेत पहिलं लक्षात घ्या, संकटावर आणि दुःखांवर नाही आहे इथं. इथं काय दुखण्यांवर आहे. आता हे दुखणं कसं असू शकतं, तुमचं शारीरिक असू शकतं. तर ह्याच्यासाठी तुम्हाला औषधी वनस्पतींचा उपयोग कसा करायचा त्याची माहितीसुद्धा त्या ठिकाणी दिलेली. राजाने राज्य कसं करावं ह्याचंसुद्धा मार्गदर्शन त्यामध्ये आहे. आता ह्याच्यानंतर येतं ब्राह्मण ग्रंथ काय आहे तर इथं वेदांचा वापर कसा करायचा हे सांगितलं. आणि आरण्यक्य म्हणजे काय तर अरण्यात जायचं आणि एकत्र चित्तानं बसून त्या ठिकाणी चिंतन करणे म्हणजे आरण्यके. आता उपनिषद हा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. तर उपनिषद ह्याचा अर्थ समजून घ्या. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसवून मिळवलेले ज्ञान. ठीक आहे. म्हणजे आता कसं असतं, गुरुजवळ का बसायचं तर काही गहन प्रश्न पडलेले असतात. कुठले गहन प्रश्न तर जन्ममृत्यू काय आहे, अशा घटना का घडतात, आणि अशा कित्येक प्रश्न जे पडतात ना ते गुरुकडून त्याची सॅटिस्फॅक्टरी ॲन्सर्स घेण्यासाठी जी काही चर्चा होत होती अशा गहन प्रश्नांवरती ती जी चर्चा आहे ती उपनिषदांमध्ये आपल्याला करताना दिसून येते. आता 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांच्यासाठी आपल्याला किती वेळ लागला तर 1500 वर्षाचा कालावधी ते रचण्यासाठी या ठिकाणी लागलेला आपल्याला दिसून येतो. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, एमपीसी विचारू शकता. त्याच्यानंतर आपण त्यांची कुटुंब व्यवस्था जर बघितली तर कुटुंब व्यवस्था ही एकत्र पद्धत होती. आता ही एकत्र पद्धत होती, ह्याला गृहपती म्हटलं जात होतं. एकत्र कुटुंब पद्धत आणि घराचा जो प्रमुख होता त्याला काय म्हणायचे, गृहपती म्हणायचे. त्यानंतर मगाशी आपण बघितलं की काही सुक्त स्त्रियांनी गायली गेली होती. आता ही पुरुषप्रधान संस्कृती होती इथपर्यंत काही डाऊट नाही. पण ज्यावेळेस आपण म्हणतो की काही सुक्ते ही स्त्रियांनी सुद्धा गायली गेली होती, स्फुरली गेली होती, तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या स्त्रियांची नावं आलेली आहेत. अगदी काळजीपूर्वक तुम्ही लिहून घ्या. तर लोपमुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी अशा ह्या विद्वान स्त्रिया कोणत्या परत एकदा, लोपमुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी अशा ह्या विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक साहित्यात आढळतो. पण नंतर काय होत गेलं की स्त्रियांवरची बंधने ही वाढत गेली आणि त्यानंतर मात्र त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि समाजातलं स्थानसुद्धा त्यांचं दुय्यम बनत गेलं. ठीक आहे. आता ती तत्कालीन घरं कशी होती तर अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे की वेदकाळातली जी घरं होती ती मातीची आणि कुडाची होती. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की ही कूड काय प्रकार आहे. तर कूड म्हणजे काहीच नसतं की म्हणजे एक भिंत उभं करायची, ती गवत किंवा वेली किंवा जाडसर तट्टे ह्यांना विणायचं आणि एक भिंत उभं करायची आणि ती लिपून घेताना कशाने घ्यायची तर शेण किंवा माती वापरायचं आणि ती जी काही भिंत तयार व्हायची अशा 4 भिंती उभं केलं की घर व्हायचं आणि त्या 4 भिंतींना आपण काय म्हणतो तर कूड. ठीक आहे. आणि असं होतं. आता घरासाठी त्यांनी कुठले शब्द वापरले तर गृह आणि शाला हे 2 शब्द त्यांनी कशासाठी वापरले तर घरासाठी वापरलेले आहेत. आता या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट परत एक
की त्यामध्ये जे काही त्यांचं अन्न होतं प्रामुख्याने जो आहार होता, तर त्यामध्ये ते कसं होतं, गहू, सातू, तांदूळ आणि इतर तृणधान्यांचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी झालेला होता. पण तशी नावं त्यावेळेस नव्हती. आता आपण कसं गहू, सातू आणि तांदूळ असं पटकन म्हणून गेलो. तर यव, गोमूद आणि व्रीही, तर अशा पद्धतीचं पण तुम्हाला जोड्या लावावं म्हणून विचारलं तर परत कन्फ्यूज होऊ नका. आपण इथं बघू आता व्यवस्थित. आता यव म्हणजे काय? हां, यव म्हणजे सातू किंवा बार्ली. गोमूद म्हणजे काय? तर गहू. आणि व्रीही म्हणजे तांदूळ. तर आता आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे? यव म्हणजे काय होता? सातू. यव म्हणजे हा होता सातू, हा होता गहू आणि हा होता तांदूळ. आता सातू, गहू, तांदूळ हे त्यांचं प्रमुख अन्न होतं. तर ह्याला जे काही शब्द तत्कालीन वापरले गेले होते, तर परत एकदा बघा कोणते होते. तर यव म्हणजे बार्ली किंवा आपण त्याला सातू म्हणतो, गोमूद म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. तर अशा पद्धतीचे शब्द त्यावेळेस त्या ठिकाणी वापरले जात होते. इथं तुम्ही परत एकदा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्याबरोबरच ते काय घ्यायचे अन्नामध्ये, तर दूध होतं, दही होतं, लोणी होतं, तूप होतं आणि उडीद, मसूर हे सुद्धा तीळ ह्या, आणि ते मांसाहारी होते. सगळ्यात महत्त्वाचं परत एक पॉईंट येतो की ते मांस खात होते का, तर खात होते. तर अशा पद्धतीचे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल. आणि मग आता वेदकालीन लोक जी होती त्यांची कपडे कशी होती, तर कपड्यांमध्ये जर बघितलं आपण तर ते लोकरी आणि सुती वस्त्रांचा वापर ते करत होते. आणि वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून जी काही कपडे तयार होतात त्याला सुद्धा त्या ठिकाणी ते वापरलं जात होतं. ठीक आहे. निष्क हा नावाचा एक गळ्यातला दागिना होता, तो विशेष असा लोकप्रिय होता आणि तो वस्तूंच्या खरेदी उपयोगासाठी सुद्धा वापरला जात होता. आता बाकीचं काही एवढं महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. तर आता आपण डिरेक्ट जाऊ खाली. हां, तर आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो की कोणकोणते 4 आश्रम होते. अतिशय महत्त्वाची गोष्ट, 4 आश्रम कोणते आहेत? तर एक ब्रह्मचर्य आहे, त्याच्यानंतर ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर आहे गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि एकदम शेवटचा जो आहे ना, तो आहे आपला संन्यास आश्रम. तर हे 4 आश्रम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याचा क्रम विचारला जाऊ शकतो आणि हे इंटरेस्टिंग आहे, लक्षात राहून जाईल, काही विषय नाही त्यामध्ये. आता ज्यावेळेस धर्मकल्पना म्हणतो आपण, त्यावेळेस वेदकालीन लोकांनी निसर्गाला काय केलं होतं, देवत्व बहाल केलं होतं. तर आता निसर्ग शक्तीला त्यांनी देवता रूप दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर आता ह्या कुठले कुठले होते, तर सूर्य होता, त्यात वारा होता, पाऊस होता, वीज, वादळे आणि नद्या, यासारख्या ज्या गोष्टी त्यांना दिसल्या, त्यांनी त्या त्या गोष्टी फक्त जे दिसतंय आणि जे त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी, दैनंदिन जीवनासाठी जे जीवनदायी ठरतात ना, अशा गोष्टींना त्यांनी काय केलं, देवता रूप दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता ह्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी, पाऊस पडावा म्हणून जर काही त्यांना काही करायचं असेल, तर त्यासाठी ते काय करत होते, तर यज्ञ करत होते. यज्ञ करत होते म्हणजे काय करत होते, तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी अग्नीमध्ये विविध पदार्थ टाकले जात होते. आता अग्नीमध्ये विविध पदार्थ टाकणे, अर्पण करणे, याला हवी म्हणतात. आपण हवन म्हणतो. ठीक आहे. आता सध्या आपण हवन म्हणतो, पण त्या काळात ते हवी म्हणत होते. आणि अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा म्हणजेच हवन करण्याचा जो प्रकार होता त्याला आपण काय म्हणत होतो, यज्ञ म्हणत होता. आणि यज्ञ सुरुवातीला एकदम साध्या स्वरूपाचे होते, साधे होते, पण पुढे पुढे त्याचे नियम एकदम कडक बनत गेले. ते यज्ञ कुणी घालायचा आहे त्याच्यावरून त्याचे नियम एकदम कडक शिस्तीचं होत गेलं. आणि त्यानंतर पुरोहितांना त्या ठिकाणी पुरोहित वर्गाचं महत्त्व वाढलं. आता हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस अजून पण आहे की इथल्या लोकांना प्रश्न पडायचा की उन्हाळा झाल्यानंतर पावसाळा येतो, पावसाळा झाल्यानंतर हिवाळा येतो आणि हे नियमित असे हे सृष्टीचक्र आहे. तर त्या सृष्टीचक्र ज्या गतीनं फिरते आणि जीवनक्रम आहे त्याला त्या वेद लोकांनी काय दिलं, तर ऋतू नाव दिलं. ऋतू नाही, ऋत. मग ह्याच्यानुसार आपल्याला लक्षात येतं की ती लोक क्युरियससुद्धा होती. आता वेदकालीन जी काही शासन व्यवस्था होती, शेवटचा टॉपिक आहे आपला, इंटरेस्टिंग आहे, नीट ऐका, कारण ह्याच्यावरतीच पुढचं चॅप्टर पण डिपेंड आहे. तर शासन व्यवस्था जी आहे, ही शासन व्यवस्था काय करते, तर ह्या शासन व्यवस्थेमध्ये ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असायचा, त्याला ग्रामणी म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं, तर ग्रामणी म्हटलं जायचं. हे लक्षात ठेवा. आणि मग जे काही एका गावाचं असेल तर त्याला ग्रामणी, आणि अनेक गावं आली, ग्रामवसाहतींचा जर समूह आला तर त्याला विष म्हटलं जायचं. आणि त्या विष आणि त्याच्यानंतर जो काही त्या विषांचा प्रमुख असेल त्याला विषपती म्हटलं जायचं. आता अनेक विष एकत्र आले की त्याला जन म्हटलं जायचं. आणि ज्यावेळेस हे जन एका ठिकाणी स्थिर होतात त्याला जनपद म्हटलं जायचं. समजतंय? आता ज्यावेळेस ह्या जनांचं एकाच ठिकाणी हे लोक स्थिर झाली की ह्याला नृप किंवा राजा असा एक प्रमुख असायचा.
जो जनांचा प्रमुख त्याला नृप किंवा राजा म्हटलं जायचं. त्याचं काम काय होतं? प्रजेचं संरक्षण, कर गोळा करायचा आणि उत्तम राज्यकारभार करणं ही राजाची कर्तव्य होती. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काही टर्मिनॉलॉजीज येतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारून झालेला आहे याच्यावरती, पण आपल्याला ते महत्त्वाचं आहे. आता हे भागदूग म्हणजे काय असतं? भाग म्हणजे वाटा असतो, म्हणजेच कर गोळा करणारा जो अधिकारी होता त्याला काय म्हणलं जायचं? तर भागदूग. आता इथं बघा, हे दोन आपण एकत्र करायला लागलं आपल्याला, ठीक आहे. तर कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूक असे म्हटले जात होते. भाग म्हणजे वाटा, ठीक आहे, रेव्हेन्यू कलेक्शन करण्यासाठी. तर आता राजाला जे काही मार्गदर्शन करण्यासाठी इथं 4 वेगवेगळ्या अशा संस्था होत्या. कोणत्या होत्या? तर सभा होती, समिती होती, विदत आणि जन. ह्या 4 संस्था काय करत होत्या? तर राजाला मार्गदर्शन करत होत्या. राजाला 4 मार्गदर्शन करणाऱ्या संस्था कोणत्या होत्या? सभा, समिती, विदत आणि जन. आता ह्या 4 संस्था झाल्या, पण ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट एकदम महत्त्वाची आहे, लक्षातच ठेवायची. ती म्हणजे काय? तर विदत. विदत या संस्थेच्या कारभारामध्ये, कामकाजामध्ये स्त्रियांचा सहभाग होता. इथं दिलंय तुम्हाला, विदत या संस्थेच्या कामकाजात स्त्रियांचा सहभाग असे, ठीक आहे. तर आता त्यानंतर आपण बघू की सभा, समिती काय होतं. आता हे विदतमध्ये स्त्रियांचा सहभाग होता, आपल्याला कळालं. आता काय होतं की त्या सभा जी आहे ही ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास म्हटलं जात होतं. तर समिती काय होती? तर सर्वसाधारण लोकांची बैठक बसली की त्याला समिती म्हटलं जायचं. परत एकदा लक्षात ठेवा, ज्येष्ठ व्यक्तींचा जो मंडळ होतं त्याला सभा म्हणायचं, आणि सर्वसामान्य किंवा लोकांच्या सर्वसाधारण बैठक झाली की त्याला समिती म्हटलं जात होतं. आता ह्याच्यावरती हा चॅप्टर संपतो आणि पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय दिसणार आहे? तर जनपद. ठीक आहे, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह आपण बघणार आहोत. पण आता तात्पुरतं बरं, ठीक आहे, आता आपण बघून घेऊ. आता काय होत होतं की ज्यावेळेस प्राचीन भारतामध्ये जे काही धार्मिक प्रवाह होते ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह आले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेवटी शेवटी यज्ञाच्या बारीक सारीक गोष्टींमध्ये किती कठोरपणा आला. महत्त्व जास्त नको त्या गोष्टींना महत्त्व वाढलं. त्यानंतर फक्त हे पुरोहित वर्गालाच मिळायला लागलं, इतरांना ते मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्था ही कडक झाली, शिस्त झाली, आणि मग माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला ह्याच्यावरती त्याचं स्थान ठरू लागलं. आणि मग हे सगळं होत असताना काही धर्म नव्याने उदयाला आले. त्याच्यामध्ये जैन धर्म म्हणजे सगळ्यात प्राचीन धर्मापैकी एक असणारा हा आपला जैन धर्म. आता हे जैन धर्मामध्ये सगळ्यात जास्त कशाला महत्त्व दिलं गेलं होतं? त्यांचं तत्त्व काय होतं? तर ते होतं अहिंसा. अहिंसा ह्या तत्त्वाला खूप महत्त्व दिलं गेलं होतं. आता ह्याच्यामध्ये एकूण 24 असे तीर्थंकर झाले, आणि हे महावीर, भगवान महावीर हे 24वे होते. 24 तीर्थंकर झाले आणि महावीर जैन हे 24वे तीर्थंकर होते. आता महावीरांबद्दल आपण जाणून घेताना आपल्याला असं लक्षात येईल की बिहार, त्यावेळेस त्याला बिहार आज म्हणतो आपण, पण तत्कालीन ते वृज्जी होतं. प्राचीन काळी त्याला वृज्जी म्हटलं जात होतं, आणि त्याची जी राजधानी होती ती वैशाली होती. आणि तिथं कोंडग्राममध्ये वर्धमान महावीरांचा जन्म झाला, आणि त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ, आईचं नाव त्रिशला होतं. मग त्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली, आणि मग त्यांना एक एक प्रकारचं असं ज्ञान प्राप्त झालं, पण त्याला केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं, म्हणून त्यांना केवली असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी तुम्हाला लिहिलं आहे सरळ की हे ज्ञान त्यांना प्राप्त झालं ते विशुद्ध होतं, म्हणून त्यांना केवली म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? तर केवली असं म्हटलं जायचं. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींना होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा याचा स्वतःवर काहीही परिणाम न होऊ देणं, म्हणजेच त्या सर्व विकारांवर विजय मिळवणं, म्हणजेच काय तर जिन म्हणजे जिंकणारा. ह्यातूनच जैन हा शब्द आला. आता ज्यावेळेस आपण बघतो की जैन धर्म, त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते अर्धमागधी. अर्धमागधी ही लोकभाषा होती. लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी अर्धमागधी ह्या भाषेचा वापर केलेला दिसतो. त्यांचं काय होतं? तर पंचमहाव्रते होती आणि त्रिरत्न होती. काय काय होतं त्यांचं? तर पंचमहाव्रते आणि त्रिरत्न. परत एकदा बघा, पंचमहाव्रत आणि त्रिरत्न आपण बघणार आहे पुढं. आता इथं समवसरण, सम म्हणजे समान. अर्धमागधीमध्ये समवसरण म्हणजे समतेवर आधारलेले, ठीक आहे, समानता. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं की एक सभा भरत होती की ह्याच्यामध्ये कुठल्याही वर्णाच्या लोकांना प्रवेश होत होता, त्यांना एंट्री होती, काही प्रॉब्लेम नव्हता. अर्धमागधी भाषेत त्याला काय म्हणतो? ते समवसरण म्हणजे समतेवर आधारलेले असे. आता ही पंचमहाव्रते कोणती? तर एकदम सोपी आहेत, थोडंसं कमी करतो.
आता पंचमहाव्रतांमध्ये सगळ्यात पहिलं कोणतं येतं, तर आपण ज्यावेळेस बघतो सगळ्यात पहिलं कुठलं आहे, तर अहिंसा, जे सगळ्यात मोठं तत्व होतं. दुसरं सत्य होतं. तिसरं अस्तेय होतं. अस्तेय म्हणजे चोरी, म्हणजे चोरी वगैरे करायची नाही असं म्हणजे ते अस्तेय. अपरिग्रह म्हणजे जास्त साठा करून ठेवायची नाही, साठेबाजी करायची नाही. आणि ब्रह्मचर्य म्हणजे शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करायचा आणि दिलेल्या व्रतांचं पालन करायचं. अशी ही काय झाली यांची पंचमहाव्रते. आणि त्रिरत्ने खूप महत्त्वाचं आहे. हे त्रिरत्नामध्ये तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. त्रिरत्ने काय आहे, तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. ह्याच्यामध्ये सम्यकचा अर्थ होतो संतुलित. हाच सम्यक तुम्हाला शब्द पुढं सुद्धा दिसेल बौद्ध धर्मामध्ये. पण आता समजून घ्या की सम्यकचा अर्थ काय होतो, तर संतुलन. आता सम्यक दर्शन, दर्शन कसं असतं, तर सत्य जाणून घ्यायचं आणि त्यावरती श्रद्धा ठेवायची. त्यानंतर ज्ञान कसं होतं, तर नित्य अभ्यास करायचं आणि त्याचा सखोल अर्थ समजून घ्यायचा. आणि चरित्र कसं होतं, तर एकूणच जे काही पंचमहाव्रत दिले त्याचं काटेकोर पालन करून आपलं चरित्र घडवणे. ठीक आहे. आता इथं ज्यावेळेस आपण उपदेश करत होते, आपले महावीर जैन करत होते, महावीरांचे जे काही उपदेश होता, तर त्याच्यामध्ये अनेकांत वाद होता. अनेकांत वाद, पण हा वाद याचा अर्थ काय होता, पैलू अंत या शब्दाचा अर्थ जो होता ना, अनेकांत, अंत या शब्दाचा अर्थ होता पैलू. तर कसं होतं की एखादा दुसरा पैलू बघून आपल्याला निष्कर्ष जर काढला, एखादा दुसरा पैलू बघून जर निष्कर्ष काढला, तर तो व्यवस्थित नाही निघणार, पूर्ण ज्ञान मिळणार नाही. म्हणून त्या विषयाकडे अनेक पैलूंनी लक्ष देणं म्हणजेच काय होतं, तर अनेकांत वाद होता. समजून घ्या. आणि त्यानंतर परत त्यांनी ते सांगितलं की मनुष्याचा जो काही मोठेपणा आहे तो त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चरित्रावर अवलंबून असतो. स्त्रियांना सुद्धा ज्ञान मिळवण्याचा मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाला होता. मात्र महावीरांनी स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार त्यांनी दिला. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा आणि मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, अशा पद्धतीचं होतं. आता दुसरा आपला महत्त्वाचा जो धर्म आहे त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म हा फक्त भारतामध्ये नव्हता, भारताबाहेर सुद्धा होता. आता गौतम बुद्धांबद्दल जर बघितलं तर त्यांचा जन्म हा लुंबिनी वनात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते शुद्धोधन, आईचे नाव होते मायादेवी आणि त्यांचं मूळ नाव जे होतं ते सिद्धार्थ असं होतं. पण आता बघू की त्यांना बुद्ध हे नाव कसं मिळालं. तर त्यांना बुद्ध का म्हटलं जात होतं, कारण त्यांना संपूर्ण मानवी जीवनाचे ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना काय म्हटलं जात होतं, बुद्ध म्हटलं जातं. वैशाख पौर्णिमेला बिहारमधल्या गया शहरापासून जवळच असलेला उरुवेला, आता उरुवेला हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जे पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले असताना त्यांना काय झालं, वैशाख पौर्णिमेला बोधीची प्राप्ती झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती झाली. इथं बोधी वृक्षसुद्धा दिसतोय आणि तो आज बोधगयाजवळ आहे. पण आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं काय ठरतं, तर उरुवेला. आता तुम्हाला जर विचारलं हे उरुवेला काय आहे, तर ते बोधगया ते ठिकाण आहे की जिथे त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, सर्वोच्च ज्ञान मिळालं. त्यानंतर बघा की त्यांनी पहिलं प्रवचन कुठं दिलं, तर सारनाथला इथं दिलं. आणि त्यास त्यांनी धम्म असं म्हटलं होतं. धम्म असं म्हटलं जात होतं. आणि त्यांनी त्या धर्मचक्राला गती दिली, म्हणून त्याला काय म्हणतात, धम्मचक्र पवतन. ठीक आहे, धम्मचक्र पवतन हे पाली भाषेत म्हटलं जातं. तर संस्कृतमध्ये त्याला काय म्हटलं जातं, धर्मचक्र प्रवर्तन. संस्कृतमध्ये काय म्हणतो आपण त्याला, धर्मचक्र प्रवर्तन, पण तेच पाली भाषेमध्ये ते धम्मचक्र पवतन असं म्हणतात. नंतरच्या काळात काय झालं की धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी चरिका केली. आता हे चरिका काय आहे, तर तुम्ही या ठिकाणी पायी फिरणे, चरिका म्हणजे पायी फिरणे, चालत चालत फिरणं आणि आपला संदेश पाली भाषेतून किंवा उपदेश लोकांना लोकभाषेत देणं म्हणजे काय, चरिका. आता बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची जी संकल्पना आहे त्याला काय म्हणतात, त्रिशरण. त्रिशरण म्हणजे तिघांना शरण जायचं. कुणाला शरण जायचं, बुद्ध, धम्म आणि संघ. आता त्यानंतर ह्यांनी काय आर्य सत्य सांगितली होती गौतम बुद्धांनी. तर आता गौतम बुद्धांची जी आर्य सत्य आहेत ती मानवी जीवनातल्या सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. तर त्यांचं म्हणणं काय आहे माहिती का, की या ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो की दुःख, मानवाच्या जीवनात दुःख असते आणि दुःखाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण असतं, उगच नसते. आणि ते दुःख दूर करता येतं. ठीक आहे, निवारण पण करता येतं. आणि त्यासाठी महत्त्वाचं काय, प्रतिपद म्हणजे मार्ग. आता हा मार्ग कसा आहे, तर
दुःखाचा अंत करण्याचा जो मार्ग आहे ना, त्याला प्रतिपद असं संबोधित केलं आणि या मार्गाला त्यांनी अष्टांगिक मार्ग म्हटलं आहे. परत एकदा बघा, गौतम बुद्धांची जी आर्य सत्य आहेत त्याच्यामध्ये दुःख मानवी जीवनात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, तिसरं दुःखाचं निवारण करता येते आणि चौथं जे आहे ते प्रतिपद म्हणजे दुःख निवारण्याचा जो दुःखाचा अंत करण्याचा जो मार्ग आहे त्याला आपण प्रतिपद असं या ठिकाणी संबोधित केलं आहे. अष्टांग मार्ग यासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आता पंचशील, आता गौतम बुद्धांनी काय सांगितलं होतं की 5 नियमांचं पालन करायचं, त्याला त्यांनी पंचशील असं म्हटलं होतं. तर आता 5 नियमांचं कुठले 5 नियम आहेत, तर प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणं, चोरी करायची नाही, अनैतिक आचरणापासून दूर राहायचं, असत्य बोलायचं नाही आणि मादक पदार्थांचं सेवन करणे नाही. तर हे जे काही 5 होते ह्याला पंचशील असं म्हटलं जात होतं. आता बौद्ध जे संघ होते ह्याच्यामध्ये धम्माचा उपदेश करण्यासाठी भिक्खूंचा संघ निर्माण केला होता आणि त्यांना भिक्खू आणि त्याप्रमाणे भिक्खुनी सुद्धा होत्या. भिक्खुनी म्हणजे महिलांचा, स्त्रियांचा स्वतंत्र असा संघ होता, त्याला भिक्खुनी असं म्हटलं जातं. आणि इथं पण तसंच की जसं जैन धर्मामध्ये येतं तसं बौद्ध धर्मामध्ये सुद्धा सर्व वर्णातल्या आणि जातीतल्या लोकांना या ठिकाणी प्रवेश मिळत होता. आता आपण ह्या ठिकाणी बघू की हे बघा अष्टांगिक मार्ग काय आहे. थोडंसं बारीक करतो म्हणजे दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आता दिसतंय अजून बारीक. हां, तर आता हे अष्टांगिक मार्ग जो आहे ना ह्याच्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती आणि सगळ्यात शेवटी काय होतं तर सम्यक समाधी. आता हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या की हा अष्टांगिक मार्ग काय आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, वाचा, कर्मांत, आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. ठीक आहे, हे सगळं 8 मिळून काय होतं तर अष्टांगिक मार्ग होतो. आता हे जो उपदेशाचा जो सार आहे हा ह्यांनी जो आहे ह्याच्यामध्ये पण त्यांनी ते सांगितलं की जन्माने कुणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, त्याच्या आचरणावरून ते ठरत असतं आणि छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. हे त्यांचं वचन जे आहे ते विख्यात आहे. ठीक आहे, आता हे बघितलं आपण. आता आपण पुढं जाऊ की आपण लोकायत हे काय आहे बघणार आहे. लोकायत किंवा चारवाक, हे लोकायतला चारवाक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर प्राचीन काळात विचारांचा एक प्रवाह होता, तो महत्त्वाचा होता. त्यांनी स्वतंत्र विचारांवरती असा भर दिला होता आणि ठीक आहे, त्यांचा भर असा स्वतंत्र विचारांचा होता. त्यांनी वेदांचे प्रमाण नाकारले होते आणि प्राचीन काळात अशा पद्धतीचं म्हणजे लोकायत म्हणजे स्वतंत्र असा विचारांचा वर्ग. परत एकदा बघा, तर हां, तर हे लोकायत काय आहे तर लोकायत किंवा चारवाक एक स्वतंत्र विचार होता त्यांचा एक विचार प्रवाह होता आणि तो स्वतंत्र विचार होता. आता ज्यू धर्म आला त्यानंतर. आता हे ज्यू धर्माबद्दल इथं थोडी माहिती आहे. तर ज्यू धर्म कसा होता तर ह्यांना यहुदी म्हटलं जायचं. ठीक आहे, आणि ह्यांची शिकवण कशी होती तर न्याय, सत्य, शांती, प्रेम आणि करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे, स्वाभिमान. आता ह्यांचं जे प्रार्थना स्थळ आहे ना ह्याला म्हणतात सिनॉगॉग. इथं दिसतंय ना, हा सिनॉगॉग आहे. ठीक आहे, आता ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण आहेत तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या 12 शिष्यांपैकी जो एक होता सेंट थॉमस हा पहिल्यांदा केरळमध्ये आला आणि तिथं त्रिचूर म्हणून आहे, त्याला आज आपण त्रिचुरापल्ली म्हणतो. ते जे त्रिचूर जिल्ह्यात आहे तिथं ते आले आणि त्यांनी काही केलं की ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे असं सांगितलं आणि त्यांनी त्यांचा प्रसार करण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात केली की बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतो आपण तर चर्च. आता इस्लाम हा शब्द काय आहे तर तो एकेश्वरवाद आहे. एकेश्वरवाद मानणारा जो काही धर्म आहे तो इस्लाम. ठीक आहे, आणि इस्लाम या शब्दाचा अर्थ काय होतो तर शांती. हा इस्लामचा अर्थ, इस्लाम ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर शांती, अल्लाला शरण जाणे. ठीक आहे, आणि त्यांचा पवित्र ग्रंथ आहे कुराण आणि ते जिथं प्रार्थना करतात त्याला आपण काय म्हणतो मशीद. इथंपर्यंत माहिती. आता पारशी धर्म जो आहे ना, आता ह्या पारशी धर्माचा आणि हिंदू धर्माचा तुम्हाला दिसेल इथं की पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक ह्यांचा संबंध होता. तर ह्यांचा जो अवेस्ता नावाचा ग्रंथ आहे तर अवेस्ता नावाचा ग्रंथ हा कुणाचा पवित्र ग्रंथ आहे तर पारसी लोकांचा आहे. तर ऋग्वेद आणि अवेस्ता याच्यामध्ये ह्यांच्या भाषेमध्ये साम्य आहे, त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं ठरतं. ते सर्वप्रथम गुजरातमध्ये आले होते आणि त्यांना झुरराष्ट्र
हे पारशी धर्माचे संस्थापक सुद्धा आहेत. त्यांना झोरास्ट्रियन असे सुद्धा म्हणतात. तिथं जे तिथं त्यांची जी देवळं आहेत त्याला अग्यारी म्हणतात. इथं आहे अग्यारी असे म्हणतात. आणि उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती हे 3 आचरण तत्व हे पारशी विचारसरणीचा एकदम गाभा आहे. ठीक आहे. आता हे बघितलं. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं की मगाशी आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण मगाचा जर तुम्ही एकदा रिकॅप घेतला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण काय केलं होतं की ग्रामणी म्हणजे गावाचा प्रमुख, त्यानंतर विष म्हणजे अनेक ग्रामवसाहतीच्या समूहाचा प्रमुख, विषपती हा त्या अनेक विषांचा प्रमुख, मग त्यातून जन आलं. ठीक आहे. जन आलं आणि जन एखाद्या विशिष्ट प्रदेशात ते स्थिरावले राहिले की त्यातून काय होत होतं, जनपद तयार होतं. तर आपण काय बघणार आहोत तर जनपदे आणि महाजनपदे. तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी जनपदे दिसत आहेत. पण तत्कालीन जो काही महाराष्ट्र होता तो इथं असा एक साधारण आपला त्रिकोण आहे. तर तो अश्मक या ठिकाणी महाराष्ट्राचं तत्कालीन जे महाजनपद होतं ते अश्मक होतं. लक्षात ठेवा, आपल्याला महत्त्वाचं आहे पुढे जाऊन. तर आता हे जनपदे आणि महाजनपदे. तर ज्यावेळेस आपण हे बघतोय की इथं पण बघा परत आलं महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. इथं आपण बघितलं मग कशी ह्या अश्मक कुठं आहे तर महाराष्ट्राचं जे काही ठिकाण आहे ते तत्कालीन अश्मकमध्ये येत होतं. आता आपल्यासाठी ही जी महाजनपदं आहेत ना हे एकदा बघू आपण. ही महत्त्वाची कोणती कोणती आहे तर ह्याच्यामध्ये कोसल आहे, कोसल वत्स, कोसल आहे, वत्स आहे, अवंती आणि मगध आहे. तर आता कोसल जे आहे का नाही त्याचा विस्तार इथं दिला आहे. त्यांची राजधानी दिलेली आहे. तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती. आता आपल्याला जे महत्त्वाचे आहेत ना ते इथं आहे. थोडंसं वर घेतो. आता ठीक आहे. आता गौतम बुद्ध हे जेतवनामध्ये एकदम प्रसिद्ध होतं. त्या विहारामध्ये हे दीर्घकाळ राहिले होते. आपल्याला जर प्रश्न आला की गौतम बुद्धांचं जे जेतवन येते वास्तव्य होतं तर ते कोणत्या महाजनपदात येतं तर ते कोसलमध्ये येतं. आता कोसलचा जो राजा होता तो प्रसेनजित होता. हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. हे आपल्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे आता आपल्याला तर या ठिकाणी कोसलचा जो राजा होता प्रसेनजित तो गौतम बुद्धांच्या आणि महावीरांच्या समकालीन होता. त्यानंतर कोसल काय झालं तर ते मगधात विलीन झालं. आता कोशांबी. आता हे कोशांबीमध्ये जो होता ना आता हा राजा उदयन जो होता तो गौतम बुद्धांच्या समकालीन होता. ठीक आहे. आणि त्यानंतर अवंतीचा जो राजा होता तो नंदीवर्धन होता आणि ह्याच्या काळात अवंती ही मगधामध्ये विलीन झाली. आता हे जे कोण नंदीवर्धन होता त्याच्या आधी काय होतं तर अवंतीचा हा जो प्रदेश होता हा प्रद्योत नावाच्या राजाच्या आधिपत्याखाली होता आणि तो गौतम बुद्ध आणि महावीरांच्या समकालीन होता. आपल्याला महत्त्वाची कोणती या ठिकाणी पॉईंट्स आहेत बघा. कोसलचा कोणता राजा होता तर तो प्रसेनजित होता जो गौतम बुद्ध आणि महावीरांच्या समकालीन होता. त्यानंतर उदयन हा सुद्धा राजा जो कोशांबीचा होता. तो कोणाच्या समकालीन होता गौतम बुद्धांच्या. आणि त्यानंतर अवंतीचा जो राजा होता तो प्रद्योत हा सुद्धा गौतम बुद्ध आणि महावीर यांच्या समकालीन होता. तर या ठिकाणी आपल्याला हे सगळं एकूणच लक्षात ते ठेवायला लागतं. त्याच्यानंतर येतं कुठलं मगध. ठीक आहे. आता आपण बघतोय मगध. आता मगध काय सांगतं बघा तर मगध कसं आहे की मगधची ही राजगृह नावाची एक राजधानी होती. त्यानंतर मगधच्या दरबारामध्ये या ठिकाणी तुम्हाला जीवक हा प्रसिद्ध वैद्य हा बिंबिसार म्हणजे मगधचे जे सम्राट होते त्यांच्या दरबारात होता आणि बिंबिसारने नंतर गौतम बुद्धांचं शिष्यत्व म्हणजेच बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. तर ह्या ठिकाणी हा चार्ट अतिशय महत्त्वाचा. मी थोडंसं बारीक करतो, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे आणि कारण इथं जे पॉईंट आहेत ना कोण कुणाच्या समकालीन होतो, कोणता राजा होता आणि तो कोणत्या डायनेस्टीचा म्हणजे तो कोणत्या महाजनपदाचा होता. परत एकदा बघू. कोसलचा राजा होता प्रसेनजित जो समकालीन होता. त्यानंतर कोशांबीचा राजा होता उदयन तो सुद्धा समकालीन होता. त्यानंतर प्रद्योत जो अवंतीचा राजा होता तो सुद्धा समकालीन होता. आणि जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता तर बिंबिसारच्या दरबारात होता. हे सगळं आपण बघितलं. आता आपल्याला पुढे जाऊन काय बघायचं आहे तर ह्याच्यामध्ये आज बघा ही तुम्हाला आधुनिक नावं हे खूप महत्त्वाचं आहे.
हा एकूणच टॉपिक मी वाचून दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास तर. आता काशी जे आहे ते बनारस, ठीक आहे. वरुणा आणि असी ह्या नदी, मग ते वरुणासी, मग ती वाराणसी आणि आजचं बनारस हे काशी. मग त्यानंतर कोसल जे लखनौमध्ये आहे, मल्ल जे गोरखपूरमध्ये यूपीमध्ये आहे, वत्स्य जे अलाहाबादमध्ये आहे, चेदी जे कानपूरमध्ये आहे, कुरुक्षेत्रवरून लक्षात ठेवा दिल्ली, त्यानंतर पांचाल हे रोहिलखंडमधले होते, मत्स्य हे जयपूर, त्यानंतर शूरसेन हे मथुरेचे होते, अश्मक हे बघा महाराष्ट्र, औरंगाबाद महाराष्ट्र, अवंती उज्जैन, त्यानंतर अंग हे बिहारचं होतं पण पूर्व बिहार चंपा, आणि मगध हा दक्षिण बिहार, वृज्जी हे उत्तर बिहार, आणि गांधार पेशावर, आणि कंबोज जे होते ते गांधारच्या जवळ होतं. हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघू आता हे मौर्यकालीन भारत कसा होता. मौर्यकालीन भारतामध्ये आपल्याला खूप अशा इंटरेस्टिंग गोष्टी सापडणार आहेत. आपण एकदम हसत खेळत रिव्हिजन करतोय. तर बघा की काय झालं होतं की 6व्या शतकामध्ये इराणमध्ये सायरसमध्ये खूप मोठं साम्राज्य प्रस्थापित झालं आणि ते भारतापासून रोमपर्यंत पसरलेलं होतं. त्यानंतर तिथे एक दरीक नावाचं एक प्रकारचं चलन लागू केलं होतं. तर आता हे कुणी केलं बघा, सम्राट दर्युशनं दरीक हे एक प्रकारचं चलन लागू केलं होतं आणि त्याची जी राजधानी होती तो होती पार्सिपोलिस. पर्सिपोलिस हे ठिकाण आज इराणमध्ये आहे, ते त्याची राजधानी होती. आता आपल्याला इथं काय महत्त्वाचं आहे, तर बघा ग्रीक सम्राट होता जो अलेक्झांडर किंवा त्याला सिकंदर म्हटलं जात होतं. तो आला भारताच्या वायव्य प्रदेशावर, त्यांनी स्वारी केली आणि त्यानंतर तो सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस पोचला. कुठं? तक्षशिला हे विद्यापीठ होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्यानं खूप असं जे काही स्थानिक भारतीय राजे होते त्यांनी त्याच्याबरोबर निकराचा लढा दिला आणि पंजाबपर्यंत तो पोचला. पण इथं त्यांच्या सैन्याची जी हाल अपेष्टा झाल्या आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की सिकंदरच्या विरोधातच त्यांनी बंड पुकारलं. ठीक आहे. तर त्यांना घरी जायचं होतं, परत त्यांच्या मायदेशी जायचं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, बंड पुकारला आणि सिकंदरला माघार घेणं भाग पडलं. मग माघारी जाताना त्यांनी काय केलं, तर भारतातले जे काही जिंकलेले प्रदेश आहेत त्याच्यासाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्याला काय म्हणतात, सत्रप. बऱ्याच ठिकाणी क्षत्रप असा उल्लेख आहे, पण तुम्ही इथला पण खरं मानून सत्रप असाच उल्लेख घ्यायचा. आणि माघारी जाताना त्याचं काय झालं, बॅबिलोन या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आणि ते आज इराकमध्ये आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस सिकंदरचं आगमन भारतामध्ये झालं त्यावेळेस आपल्याला खरं तर पश्चिमेकडच्या जगाची ओळख झाली, व्यापार वाढला आणि त्यातून बरेच काही काही नवीन नवीन गोष्टी, कलाकौशल्य, कलाशैलीचा उदय झाला. ठीक आहे. नाणी पाडण्याची पण एक पद्धत होती. म्हणजे कसं होतं की ग्रीकांची जी नाणी पाडण्याची पद्धत होती की नाही, तर ती एकूणच कशी होती की एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतांचं चित्र होतं. आणि ही स्टाईल नंतर भारतामधल्या राजांकडे सुद्धा दिसते. इथं बघा की एका बाजूला सिकंदर आहे, एका बाजूला तिथला देवता आहे त्यांचा. आता हे ज्यावेळेस आपण बघतो की मौर्य साम्राज्य जे होतं ह्याच्यामध्ये चंद्रगुप्त हा खूप महत्त्वाचा राजा होता. तर चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापना केली आणि त्यांनी धनानंद ह्याच्या जुलमी राजवटीला कंटाळलेल्या लोकांना त्यातून मुक्तता दिली आणि तिथं त्याने स्वतःचं असं मौर्य साम्राज्य उभा केलं. आता ज्यावेळेस आपण बघतोय की हा खूप पराक्रमी राजा होता, त्यानंतर कसं त्यांनी सेल्युकस निकेटरचा पराभव केला आणि त्यानंतर आता सेल्युकस निकेटर हा ज्यावेळेस अलेक्झांडर माघारी जात होता, निघून गेला, त्यावेळेस सेल्युकस निकेटरकडे त्यांनी इथली सूत्रं दिली होती. पण सेल्युकस निकेटरचा पराभव चंद्रगुप्त मौर्य यांनी केला आणि मग ते अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हा सुद्धा प्रदेश या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याच्या म्हणजे मौर्य डायनेस्टीच्या अंडर आला. आता ह्या ठिकाणी बघितलं ना तर असं लक्षात येतं की तुमच्या की विशाखा दत्त हे एक नाटककार होते, पण संस्कृतचे होते. त्यांनी मुद्रा राक्षस नावाचं नाटक लिहिलं होतं. त्यात त्यांनी काय केलं होतं, तर धनानंद आणि चंद्रगुप्त यांच्यामध्ये जे काही लढाया झाल्या ना त्याची कथानकं आहेत. तर याच्यामध्ये आर्य चाणक्य किंवा कौटिल्य यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं. हे आपण बघू नंतर डिटेलमध्ये, पण आत्ता तुर्तास एवढं लक्षात ठेवा की विशाखा दत्त यांनी मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले आणि मुद्रा राक्षसामध्ये धनानंद आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये ज्या काही लढाई झाल्या त्या कथानक स्वरूपात लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चाणक्यांची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी विशेष योगदान आहे. आता हे झालं तर परत मॅगेस्थनीस नावाचा एक राजदूत होता. आपल्याला इंडिका माहिती आहे की त्याने तो ग्रंथ लिहिला. ठीक आहे. तर हां, तर मॅगेस्थनीस होता तो सेल्युकस निकेटरचा तो दूत होता आणि तो चंद्रगुप्तच्या दरबारात आला, राहिला, त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. आणि मौर्यकालीन जे साम्राज्य होतं ना त्याचा अभ्यास करण्यासाठी इंडिका हा ग्रंथ खूप महत्त्वाचा ठरतो.
आता चंद्रगुप्तानी काय केलं होतं, तर सुदर्शन नावाचं एक धरण बांधलं होतं. ते धरण जे आहे ते जुनागडमध्ये, म्हणजे आजचं गुजरात जे आहे ना, तिथे या ठिकाणी हे सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं होतं त्यांनी. तर जे काही चंद्रगुप्त होता त्यांनी शेवटी शेवटी काय केलं होतं, तर जैन धर्माच्या परंपरेनुसार चंद्रगुप्तांनी जैन धर्म स्वीकारला आणि आयुष्याचा शेवटचा काळ जो होता त्यांनी राजपदाचा त्याग केला आणि उरलेलं आयुष्य त्यांनी कर्नाटकमधल्या श्रवणबेळगोळ येथे घालवलं आणि तिकडेच त्यांचा मृत्यूसुद्धा झाला. त्याच्यानंतर कोण येतं, तर आता तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक देतो. CB आणि A. CBA, C फॉर चंद्रगुप्त, B फॉर बिंदुसार आणि A फॉर अशोक. आता ह्या ठिकाणी आपल्याला सम्राट अशोकांबद्दल आता जाणून घ्यायचं आहे. CBA, ठीक आहे, चंद्रगुप्त, बिंदुसार आणि अशोक. आता इथं बघा, चंद्रगुप्त राजपदाचा त्याग केला त्यांनी, त्यानंतर जैन धर्म स्वीकारला आणि ते श्रवणबेळगोळला गेले आपल्याला माहिती आहे. त्यानंतर त्यांचा बिंदुसार हा मुलगा मगधाचा राजा झाला आणि बिंदुसारच्या मृत्यूनंतर अशोक या ठिकाणी 273 वरती सम्राट अशोक हे सत्तेवरती आले. आता त्यावेळेस काय झालं होतं, कसं झालं होतं हे आपण एकदा समजून घेऊ. पण ह्याच्या अगोदर ही डायनेस्टी लक्षात ठेवा. CBA, C फॉर चंद्रगुप्त, B फॉर बिंदुसार आणि मग अशोक, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता कलिंगचे युद्ध झालं. आता कलिंगच्या युद्धामध्ये काय झालं होतं, की खूप रक्तपात झाला आणि तो रक्तपात सहन नाही झाला. रक्तपात झाला आणि तो पाहून कधी ही युद्ध न करण्याचा निर्णय कोणी घेतला, तर या ठिकाणी सम्राट अशोकांनी तो निर्णय घेतला आणि त्यांनी सत्य, अहिंसा आणि इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती अशी धोरण त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं दिसून येतं. आता तत्कालीन जो मौर्य भारत आहे, मौर्यकालीन भारत आहे ना, थोडंसं बारीक करतो. ह्याचा जर विस्तार जर तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की इकडं हिंदुकुश पर्वत आहे आणि हे झालं उत्तरेकडचं, म्हणजे वायव्य म्हणू आपण, आणि इकडं काश्मीरपर्यंत पसरलेलं दिसतं आहे. इकडं आपल्याला ताम्रलिप्ती म्हणजे बंगालपर्यंत पसरलेलं दिसतं आणि खाली मात्र ब्रह्मगिरी म्हणजे हे कर्नाटकापर्यंत सुद्धा आपल्याला पसरलेलं दिसून येतं. हे एवढं मोठं मौर्यकालीन भारत होता. परत एकदा नीट बघून घ्या. हां, आता आपण पुढं जाऊ. आता काय होत होतं की सम्राट अशोक जे होते ह्यांनी स्वतःला काय संबोधित केलं होतं, हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर त्यांनी देवान पियो प्रियदासी म्हणजे देवांचा प्रिय प्रियदर्शी असं स्वतःला त्यांनी काय केलं होतं, या ठिकाणी स्वतःचा उल्लेख ह्या लेखांमध्ये केला होता. ही लेख काय आहेत, तर शिलालेख असतील आणि स्तंभलेख असतील. तर ह्या लेखांवरची जी भाषा आहे, ती लिपी जी आहे ना, ती ब्राह्मी आहे बरं का. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की सम्राट अशोक यांनी जे काही स्तंभलेख किंवा शिलालेख वापरले त्याच्यामध्ये ब्राह्मी लिपीचा उपयोग केला होता, तर तो बरोबर आहे. आणि त्या लेखांमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख कसा केला आहे, तर देवान पियो पियदासी म्हणजे देवांचा प्रिय प्रियदर्शी असा त्यांनी या ठिकाणी स्वतःचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. आता ह्यानंतर आपण काय बघणार आहे, तर त्यांनी त्यांचा जो धर्मप्रसाराचं कार्य कसं केलं, तर त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी त्यांना कुठं पाठवलं, तर श्रीलंकेला पाठवलं. आणि श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मुलीनं या ठिकाणी बोधगयातून जे काही ते पिंपळाचं वृक्ष होतं त्याचा एक शाखा नेली होती, म्हणजे फांदी नेली होती आणि तिथं तिनं अनुराधापूर या ठिकाणी ते लावलं आणि आजही तिथं ते झाड आहे. तर या ठिकाणी त्यांनी अनेक असे स्तूप आणि विहार बांधलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. हां, आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवलेलं होतं. आता ह्यांनी जी काही कामं केली, आता सम्राट अशोकांची जर कामं बघितली, लोकोपयोगी कामं जी कशी होती, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसून येतं, तर त्यांनी रस्ते बांधले, दोन्ही बाजूंना झाडं लावली रस्त्याच्या, धर्मशाळा आणि विहिरीसुद्धा त्या ठिकाणी खोदलेल्या दिसून येतात. आता त्यांची जी काही मौर्यकालीन, आता मगाशी बघितलं आपण की खूप मोठं साम्राज्य आहे हे, तर ह्याच्या ज्या काही राजधान्या आहेत ना, ह्यांची लिस्ट आहे आणि हा ऑलरेडी MPSCला प्रश्न येऊन गेला आहे. बी केअरफुल, एकदम महत्त्वाचे आहेत, स्क्रीनशॉट घ्या. पूर्व विभाग जो होता ना, तो तोशाली ओडिसा. पश्चिम विभाग जो होता तो उज्जैनिया मध्य प्रदेशमध्ये होता. दक्षिण विभाग हे कर्नाटकमध्ये होतं. सुवर्णगिरी, आता कनक म्हणजे पण सोनं, सुवर्ण म्हणजे पण सोनं. तर दक्षिण भारतात दक्षिण विभाग जो होता ना, त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये सोनं सापडतं आजही. आणि उत्तरेमध्ये तक्षशिला जे पाकिस्तानमध्ये आहे. तर अशा ठिकाणी ह्या 5 राजधान्या होत्या ज्या स्वतंत्र विभागाच्या होत्या आणि ते मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचा एक भाग होता. त्या या ठिकाणी तुम्हाला ते महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हे बघा. हां, तर या ठिकाणी अष्टपद, बुद्धिबळाला काय म्हटलं जात होतं, अष्टपद असं नाव होतं. बुद्धिबळाला काय म्हटलं जात होतं, तर अष्टपद.
मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस उत्सव समारंभ साजरे केले जात होते त्यावेळेस नृत्याचे गायनाचे खेळ व्हायचे, कुस्त्यांचे खेळ व्हायचे, रथांच्या शर्यती व्हायच्या. आणि हे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अष्टपद म्हणजे बुद्धिबळ. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की सारनाथमधून आपण राजमुद्रा घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये किती आहेत सिंह? तर या ठिकाणी आहेत 4 सिंह. हं? 4 सिंह आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतं की एका बाजूला अश्व आणि दुसऱ्या बाजूला वृषभ आहे. आणि या ठिकाणी हत्ती आणि सिंह असे प्राणीही आहेत. तर या ठिकाणी हे तुम्हाला व्यवस्थित बघा, तुम्हाला ते दिसून जाईल. आता आपण पुढे जाऊ. सम्राट अशोकांच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळालं होतं. आता हे बाराबर जी लेणी आहेत ना, ही बिहारमध्ये आहेत बरं का. बिहारमध्ये आहेत. बिहार. हं. ठीक आहे. आता हा पण टॉपिक संपला. तर आपण उरलेले जे टॉपिक आहेत ते नंतरच्या भागात कव्हर करू. धन्यवाद.